नमस्कार. आज आपण माहिती घेऊया गॉल ब्लॅडर मेरिडियन विषयी. गॉल ब्लॅडर मेरिडियनलाच जी मेरिडियन असं म्हटलं जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया गॉल ब्लॅडर मेरिडियनचा कोर्स. धिस मेरिडियन ओरिजिनेट्स फ्रॉम द आउटर कॅन्थस ऑफ द आय, रन्स to the point just in front of the tragus of the ear, then it ascends to the corner of the forehead and descends backward and forward over the scalp and then runs along the side of the neck to the shoulders, curving around the front of the shoulder joint, runs along the lateral side of the chest wall through the tip of the floating ribs, then along the lateral side of the thigh to the lateral side of the knee joint. From this point, it runs along the anterolateral side of the leg to the front of the lateral malleolus, and then running along the dorsum of the foot terminates at the lateral side of the nail of the fourth toe. तर आता आपण याचाच मराठीमध्ये कोर्स आपण या ठिकाणी बघूया. तर मराठीमध्ये याचा कोर्स आहे. हे जे मेरिडियन आहे ते आपल्या डोळ्याची जी बाहेरची बाजू आहे, आउटर कॅन्थस ऑफ द आय, म्हणजे जिथं GB1 हा जो पॉईंट जिथं आहे, या आउटर कॅन्थस ऑफ द आयच्या ठिकाणी हे मेरिडियन सुरू होते. आउटर कॅन्थस ऑफ द आय नंतर हे मेरिडियन आपल्या ट्रॅगस ऑफ द इयर, कानाच्या ट्रॅगसच्या इथं हे मेरिडियन जाते, जिथं GB2 हा पॉईंट आहे. त्यानंतर ते वरती जाते आणि वरती जाऊन मग परत ते वरती आपल्या जे आपलं स्काल्प आहे तिथं वरती परत खाली परत वरती जाऊन आपली जी मान आहे, मानेची लॅटरल साईड जी आहे, मानेच्या लॅटरल साईडच्या इथून पुढं खाली येऊन आपलं जे शोल्डर जॉईंट आहे त्या शोल्डर जॉईंटच्या इथं कर्व होऊन आपली छातीची जी लॅटरल साईड आहे त्या छातीच्या लॅटरल साईडवरून हे मेरिडियन खाली जाते. तिथून पुढं आपल्या मांडीचा जो भाग आहे, थायचा जो भाग आहे, त्याच्या लॅटरल साईडवरून हे मेरिडियन आपल्या लॅटरल नी जॉईंटच्या ठिकाणी जाते, आपल्या गुडघ्याची जी लॅटरल बाजू आहे त्या ठिकाणी. तिथून पुढं परत हे आपल्या पायाच्या ठिकाणाहून लॅटरल मॅल्युअलसच्या ठिकाणी हे मेरिडियन जाते आणि लॅटरल मॅल्युअलसच्या ठिकाणी जाऊन आपलं जे फोर्थ टो आहे त्याच्या लॅटरल साईडला हे मेरिडियन संपते. तर आता आपण बघूया ह्या मेरिडियनवरचे महत्त्वाचे पॉईंट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे GB8. हा GB8 नावाचा जो पॉईंट आहे तो आपल्या त्याचं आपण लोकेशन सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बघूया. 1.5 कून अबाव द पॉईंट वेअर द टिप ऑफ द ऑरिकल टचेस द स्काल्प, म्हणजे जिथं आपल्या कानाचा टिप सगळ्यात वरचा भाग जिथं टच होतोय तिथून 1.5 कून वरती असणारा हा पॉईंट आहे GB8. तर त्याचं इंडिकेशन बघूया. त्याचं इंडिकेशन आहे मायग्रेन, डिप्रेशन, अदर सायकोजेनिक डिसऑर्डर्स, हेडेक, वर्टिगो याच्यासाठी हा पॉईंट अतिशय चांगला आहे. त्याचबरोबर दिस इज व्हेरी गुड पॉईंट फॉर आय ट्रबल्स, डोळ्यांच्या तक्रारीसाठी हा चांगला पॉईंट आहे GB8. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे GB14. GB14 हा जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन बघूया. ऑन द फोरहेड 1 कून डायरेक्टली अबाव द मिड पॉईंट ऑफ द आयब्रो, आपल्या कपाळाच्या ठिकाणी 1 कून वरती आपला जो आयब्रोचा जो मिड पॉईंट आहे त्याच्यापासून 1 कून वरती असणारा हा पॉईंट आहे आपल्या कपाळावर. तर या ठिकाणी हा पॉईंट आहे GB14. आपल्या डोळ्याच्या वरती आपली जी भुवळीचा भाग आहे, जे आयब्रो आहे त्याच्या मिडल
भागाच्या 1 कून डायरेक्टली वरती असणारा हा पॉईंट आहे GB14. याचं इंडिकेशन आहे फेशियल पॅरालिसिस, मायग्रेन, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, फ्रंटल सायनुसायटिस याच्यासाठी GB14 या पॉईंटचा यूज होतोय. त्याच्या पुढचा पॉईंट बघूया GB20. याचं लोकेशन आहे इन द डिप्रेशन ॲट द टिप ऑफ अँगल फॉर्म्ड बाय इन्सर्शन ऑफ ट्रॅपिझियस मसल अँड स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल. म्हणजे हे डिप्रेशनमध्ये आहे जिथं आपला ट्रॅपिझियस मसल आणि स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसलचं जिथं इन्सर्शन आहे अशा ठिकाणी हा पॉईंट आहे GB20. तर GB20 जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. या ठिकाणी GB20 पॉईंट आहे. तर त्याच्या पुढं त्याचं जे इंडिकेशन आहे ते आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे हेडेक, वर्टिगो, स्टीप नेक, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, हायपरटेन्शन याच्यासाठी याचा पॉईंटचा वापर होतो. GB20 हा पॉईंट आपण पॅरालिसिसच्या पेशंटला ट्रीटमेंट करताना वापरला होता. तो पॉईंट त्या व्हिडिओमध्ये आहे. तर त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे GB21. GB21 पॉईंटचं लोकेशन बघूया. मिडवे बिटवीन DU14 अँड ॲक्रोमियन प्रोसेस. इट इज द हायेस्ट पॉईंट ऑन शोल्डर ऑन द ट्रॅपिझियस मसल. तर हे DU14 पॉईंट म्हणजे DU हे जे मेरिडियन आहे ते आपल्या मणक्याच्या जे पाठीचा मणका आहे तिथून ते जातंय मेरिडियन. तर तिथं जो DU14 पॉईंट आहे आपला, तर DU14 पॉईंट आणि आपला ॲक्रोमियल प्रोसेस जी आहे त्याच्याबरोबर मध्ये असणारा हा पॉईंट आहे. हा आपल्या शोल्डरचा हायेस्ट पॉईंट आहे GB21. तर त्याचं इंडिकेशन आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, स्टिप नेक, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस ऑफ अप्पर एक्स्ट्रीमिटी याच्यासाठी या पॉईंटचा वापर केला जातोय. त्याच पद्धतीनं जर एखाद्याला उचकीचा त्रास असेल तर आपण त्या ठिकाणी ॲक्युप्रेशर GB21च्या ठिकाणी आपण ॲक्युप्रेशर करू शकतोय. तर हा पॉईंट होता GB21. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे GB30. GB30 त्याचं लोकेशन ड्रॉ द लाईन फ्रॉम द सुपिरियर बॉर्डर ऑफ द ग्रेटर ट्रोकेंटर टू हायॅटस सॅक्रम. This is the point at the junction of the lateral 1/3 to the medial 2/3 of the line. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. आपला जो ग्रेटर ट्रोकेंटर आहे त्याच्या सुपिरियर बॉर्डरपासून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्या हायॅटस सॅक्रमपर्यंत. ही लाईन आपण ड्रॉ केल्यानंतर त्या लाईनमध्ये जो आपल्या पॉईंट आपला कुठं आहे जिथं लॅटरल 1/3 आणि मिडियल 2/3 त्या लाईनचा जिथं असेल त्या ठिकाणी GB30 नावाचा पॉईंट आहे. हा ग्लुटियल रिजनवर असणारा पॉईंट आहे. आपण हा या पद्धतीनं लक्षात घेऊ शकतो की बरोबर तो आपलं जे ग्लुटियल रिजन आहे त्याच्याबरोबर सेंटर पॉईंटला असणारा हा पॉईंट आहे GB30. तर त्याचं इंडिकेशन आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे सायटिका, आर्थरायटिस ऑफ हिप जॉईंट, पॅरालिसिस ऑफ लोअर एक्स्ट्रीमिटी, प्रोलॅप्स्ड डिस्क याच्यासाठी याचा वापर चांगल्या पद्धतीनं होतो. त्यानंतरचा पॉईंट आपण बघूया GB31 म्हणजेच GB31. हा जो पॉईंट आहे याचं लोकेशन बघूया. याचं लोकेशन आहे ऑन द लॅटरल साईड ऑफ द थाय, 7 कून प्रॉक्झिमल टू द लॅटरल एंड ऑफ द ट्रान्सवर्स पॉप्लिटियल क्रेस. म्हणजे जिथं आपला पॉप्लिटियल फोसा आहे त्या पॉप्लिटियल फोसाची जी लॅटरल क्रेस आहे त्या क्रेसपासून 7 कून वरती असणारा हा पॉईंट आहे GB31. तर त्याचं आपण इंडिकेशन बघूया. GB31चं इंडिकेशन पेन अँड पॅरालिसिस ऑफ लॅटरल मसल ऑफ थाय. तर लॅटरल मसलचा जर
पेन असतील, पॅरालिसिस असेल तर त्याच्यासाठी हा चांगला पॉईंट आहे. त्याचबरोबर सायटिका, लंबार पेन याच्यासाठी सुद्धा याचा चांगला वापर होतोय. GB31. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया GB34. GB34चं लोकेशन इन द डिप्रेशन अँटिरियर अँड इन्फिरियर हेड ऑफ द फिब्युला. आपलं जे अँटिरियर आणि इन्फिरियर जो फिब्युला आहे, आपल्या खालच्या पायामध्ये टिबिया आणि फिब्युला दोन प्रकारचे बोन आहेत. तर टिबिया जो आहे तो अंगठ्याच्या बाजूला आहे हाड, आणि फिब्युला जे हाड आहे ते आपल्या करंगळीच्या बाजूला असणारा हाड आहे. त्याच्या अँटिरियर म्हणजे समोरच्या आणि इन्फिरियर बाजूला आपला जो हेड ऑफ द फिब्युला आहे त्याच्या अँटिरियर आणि इन्फिरियर हेडच्या ठिकाणी असणारा हा GB34 नावाचा पॉईंट आहे. तर त्याचं इंडिकेशन आपण बघूया. त्याचं इंडिकेशन असं आहे की GB34 आणि GB30, आता आपण मगाशी शिकलेलो आहे पॉईंट जो ग्लुटियल रिजनच्या ठिकाणी आहे. तर हे जे दोन पॉईंट आहेत हे दोन पॉईंट पॉवरफुल इफेक्ट आहे ह्यांचा लोअर बॉडीमध्ये. त्याचबरोबर आपण नी जॉईंटच्या डिसीजसाठी, फूट ड्रॉपसाठी, लंबॅगो, हेमिप्लेजिया, इपिलिप्सी, मायग्रेन, मेंटल डिसीजेस याच्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो GB34 पॉईंटचा. त्याच्या पुढचा पॉईंट बघूया GB37 म्हणजेच GB37. तर GB37 हा जो पॉईंट आहे त्याचा आपण लोकेशन बघूया. 5 कून प्रॉक्झिमल टू द लॅटरल मॅल्युअलस. म्हणजे आपल्या लॅटरल साईडला जो आपला घोटा आहे पायाचा, लॅटरल मॅल्युअलस आहे, त्याच्यापासून 5 कून वरती असणारा हा पॉईंट आहे. त्याचं इंडिकेशन आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे या पॉईंटलाच गुंगमिंग असं म्हटलं जातं आहे. गुंगमिंग म्हणजे आय ब्राईट. जसा आपल्या इलेक्ट्रोपॅथीमध्ये S12 नावाचं औषध आहे ते ज्या पद्धतीनं डोळ्यासाठी एकदम युजफुल आहे, तसंच हा GB37 नावाचा जो पॉईंट आहे त्याला चायनामध्ये गुंगमिंग म्हटलं जाते. हा पॉईंट आय डिसऑर्डरसाठी एकदम चांगला आहे. गुंगमिंग म्हणजेच आय ब्राईट. तर हा आय डिसीजेस, मायग्रेन, हेडेक याच्यासाठी अतिशय चांगला चालणारा पॉईंट आहे. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया GB39. GB39 पॉईंटचं लोकेशन बघूया. 3 कून प्रॉक्झिमल टू द लॅटरल मॅल्युअलस. आपल्या लॅटरल मॅल्युअलसपासून 3 कून प्रॉक्झिमल वरती असणारा हा पॉईंट आहे. 3 कून आधी असणारा हा पॉईंट आहे. त्याचं इंडिकेशन बघूया. इम्पॉर्टंट पॉईंट फॉर नेक स्टिफनेस, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, पॅरालिसिस ऑफ लोअर एक्स्ट्रीमिटी, ॲनिमिया, बोन मॅरो डिप्रेशन याच्यासाठी चालणारा हा पॉईंट आहे GB39. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया GB43. त्याचं आपण लोकेशन बघूया. त्याचं लोकेशन आहे 0.5 कून प्रॉक्झिमल टू द मार्जिन ऑफ वेब बिटवीन द 4th अँड द 5th टो. चौथा आणि पाचवे जे आपलं बोट आहे पायाचं त्याच्या 0.5 कून आधी आपल्या वेब मार्जिनच्या ठिकाणी असणारा हा पॉईंट आहे GB43. त्याचं इंडिकेशन आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे हेडेक, इंटरकॉस्टल न्यूरॅल्जिया, डिफनेस, टिनायटस याच्यासाठी या पॉईंटचा वापर होतोय GB43. तर GB43 हा पॉईंट हेडेकसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने चालतो. इंटरकॉस्टल न्यूरॅल्जिया, डिफनेस, टिनायटस याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं हा पॉईंट चालतोय. तर आता या ठिकाणी आपण आज गॉल ब्लॅडर मेरिडियन बघितलेलं आहे. तर आता आपण हे गॉल ब्लॅडर आपलं मेरिडियन झाल्यावर आपले 12 मेरिडियन या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे 12च्या 12 मेरिडियन कोणत्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्याची एक ट्रिक आहे, ती ट्रिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.